मंगेशदादा गुंडाळ मित्र परिवार यांच्यातर्फे ती कुस्ती पुरस्कृत आहे. राम सुरवडकर हातवर्दीकर, राम सुरवडकर हातवर्दीकर, जय बजरंग तालीम खेडचा पैलवान, महाराष्ट्र चॅम्पियन वस्ताद मुन्ना शेख यांचा बट्टा आहे. आणि चैतन्य साबळे हातवर्दीकर मल्ल सम्राट कुस्ती संकुल बहोळ वस्ताद अनिल साबळ्यांचा बट्टा आणि त्यांचा पुतण्या आहे. अशा लढतीला प्रारंभ व्हायला आहे समोर. आता सगळ्या पंचांना विनंती आहे आपण बसून घ्या. एकच पंच आणि एकच कुस्ती आखाड्यावरती चालणार आहे. हा बसा तुम्ही, विनंती आहे तुम्हाला. घ्या. फार चांगलं कुस्ती मैदान आहे. कुस्त्या पाहू द्या लोकांना. कुस्ती आखाड्याच्या निमित्तानं पैलवान मल्हारी भाऊ लोखंडे आपण उपस्थित आहात. आपलं कुस्ती आखाड्याच्या वतीनं मनापासून स्वागत. आता याच्यानंतर कुस्ती आखाड्यावरती एकच कुस्ती चालू राहील आणि एकच पंच कुस्ती आखाड्यावरती राहील. जबरदस्त कुस्तीला प्रारंभ झाला. राम सुरवडकर लाल लांगेचा दोन्ही पायाला निकाप लावलेला, तर समोर चैतन्य साबळे खेड तालुका नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा महाराष्ट्राला परिचित असलेले पोरग. अशा लढतीला समोर प्रारंभ झालेला आहे. सचिन धादवडे येणार का तू? महाराष्ट्र केसरी सुनीत का पुकार दिला जात नाही? कोपराचा घुटना मानेवरती ठेवलाय तिथं आणि राम सुरवडकरनं कब्जा घेतलेला आहे. संपूर्ण कुस्ती मैदान महाखेल या युट्यूब चॅनल वरती संपूर्ण जगभरात लाईव्ह दिसायला लागलेला आहे. मंडळी, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये भारत देशाने फार मोठी प्रगती साधलेली आहे. बाप रे बाप, हो! आणि तिकडे धक्कादायक निकाल लागला. राम सुरवडकर विजय झाला. टाळ्या करा सर्वांनी जोरदार. महाराज चॅम्पियन वस्ताद मुन्ना शेख यांचा बट्टा विजय झाला. तिकडं जय बजरंग तालीम खेडचा पोरगा विजय झाला आणि त्याच्यासाठी महाराज